नमस्कार, मी सई कौस्तुभ. स्वामी कृपा क्रिएशन्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज आपण भवन्स कॉलेज इथे आलो आहे आणि इकडे तालीम चालू आहे एका नाटकाची, जे पुन्हा रंगभूमीवर येते. त्याचं नाव आहे एकदा पहावे करून. तर आपण त्या नाटकाच्या दिग्दर्शकांसोबत गप्पा मारणार आहोत, म्हणजेच आपले विजय केंकरे सर. तर सर, तुम्ही मगाशी असं म्हटलात की एकदा पहावे करून हे नाटक तुम्ही बरेच वेळा करून हो. पाहिलंय. तर ह्याच्या आधी तुम्ही ह्याच्यामध्ये अभिनय करत होतात आणि तो टेलिव्हिजन वरती अपघाताने करावा लागला. जर त्याची व्हिडिओ उपलब्ध असेल. हो, पण तो अपघात होता. कधी संजय मोने अवेलेबल नव्हता म्हणून मला करायला लागलं आणि शूटिंगची डेट तेवढीच फिक्स होती. पण अभिनेता म्हणून त्या नाटकाकडे बघताना आणि दिग्दर्शक म्हणून त्या नाटकाकडे बघताना काही वेगळं करावं लागलं का? नाही, मुळामध्ये अगदी खरं सांगायचं, अभिनेता म्हणून मी मोहन जोशीची नक्कल केली. म्हणजे मी काही फार त्याच्यात केलं नाही, जरी नंतर संजय मोने करत असला तरी. पण मजा अशी आहे की विनोदी नाटक करत असताना मला असं वाटतं अभिनेता म्हणून की ते त्याने गांभीर्याने केलं, कारण त्या विनोदी परिस्थितीत तो अडकलेला आहे आणि त्या अडकलेल्या परिस्थितीत तो मुद्दाम विनोद करत नाही. ही माझी विनोदाकडे बघण्याची दृष्टी आहे. पण कधी कधी विनोदी अभिनेता एक विशिष्ट गोष्ट करतो जी प्रेक्षकांच्या सवयीची असते, ती केल्यानंतर प्रेक्षकांना आनंद होतो. तर त्यामुळे मला ते करत असताना अगदी सुरुवातीला हा अनुभव आला. मी काम करताना ते टाळायचा प्रयत्न केला, पण ते टाळलं तर निष्प्रभ होतं ते. आणि दिग्दर्शक म्हणून मला असं वाटतं की हे नाटक फार महत्वाचं यासाठी आहे की टोटली फारच होऊ न देता मनुष्य स्वभाव तुमच्यापर्यंत पोचवून ते विनोदी नाटक, त्याच्यातला ह्युमर जो रत्नाकर मतकरींनी त्यांच्या लेखनात केलाय तो तसा टिकवून धरणं, हे मला या नाटकाच्या संदर्भात फार मोठं चॅलेंज होतं. म्हणजे ह्या नाटकात आणखीन एक माणूस सतत माझ्या बरोबर एकत्र होता, म्हणजे नेपथ्यकार राजन भिसे. तर सगळ्या वेळेस तोच होता आणि प्रत्येक वेळेस थोडा 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 काहीतरी नेपथ्यात बदल होता. म्हणजे आता आम्ही इथे ते याच्यात केलं नाही, पण मधल्या एका प्रोडक्शन महात्मा तो असा भाकरीच्या घराचा दरवाजा आहे, तर त्या दरवाजाच्या खाली आम्ही बाण काढून चले जा महात्मा गांधी, किंवा त्याच्या भिंतीवरती तूच आहेस तुझ्या जीवनाचा खरा शिल्पकार वगैरे असं एका याचं. त्यामुळे ती जशी परिस्थिती बदलते तसं ते सगळं बदलत जात. तर ते खूप इंटरेस्टिंग होतं. पण आता काय होतं, टेक्निकली विनोद त्याच्या थोडासा पलीकडे गेलाय, त्यामुळे ते कळता साधं कॅरेक्टर्स मधनच ते पोचवावं. हा, म्हणून हे नाटक एका बाजूने अंतिमतः विनोदी होईल, पण ते करायला खूप अवघड. जसं मी आता ब्रह्माचा भोपळा केला, तेही करायला तर तो विनोद बदलतो आणि इथला विनोद मतकरींचा प्रसंगनिष्ठ आणि पात्रानुरूप आहे. तो पकडणं हे अभिनेत्यासाठी सोपंही आहे आणि अवघडही आहे. सर, तुम्ही आता म्हणालात, बरं झालं की अभिनय बदलत चाललाय किंवा बदललाय. तो कसा बदललाय? नाही, बदललाय म्हणजे काय होतं, एक तर आपल्या ह्या सगळ्या ज्या काही कला आहेत, मला असं वाटतं त्याचा आपल्या जगण्याच्या वेगाशी संबंध आहे. म्हणजे जगण्याचा वेग बदलला ना आता, आणि तो वेग बदलल्यानंतर कृती करण्याचं सुद्धा वेग. म्हणजे आज एखादी ऍक्शन रंगमंचावरती जरा जरी म्हणजे 5 सेकंद आवश्यक असतील आणि ती 10 सेकंद झाली तरीही प्रेक्षकाचा पेशन्स संपतो. हा असा काळ आहे आणि आजूबाजूची परिस्थिती इतक्या वेगाने बदलते, टेक्नॉलॉजी आली, तर त्याच्यामुळे लोक आता करण्याचा दृष्टिकोन बदलला. दुसरं म्हणजे प्रत्येक व्यक्तिरेखेचा स्थायी भाव असतो, तसं प्रत्येक अभिनेत्याचा स्थायी भाव असतो. तर तो त्याचा स्थायी भाव पकडून ते करायला लागतं. पण तो या काळात जन्माला आला असल्यामुळे थोडं त्याचा स्थायी भाव आजच्या, म्हणजे तुमची पिढी आणि आमची पिढी, आमची जगायची पद्धतच वेगळी होती. म्हणजे आम्ही म्हणजे दिवसच्या दिवस चौपाटीवर फिरतो, इकडे गिरगावात
बऱ्यापैकी बालपण गेल्याचं फिरतोय, काही मजा करतोय. त्या काळामध्ये मॅटिनीज बघत होतो आम्ही. ते जरी मूळ हम्म, अभिनयाचं तंत्र बदललं नसलं बरोबर. तरी भवताल बदलला ना, तर त्यामुळे तो हे बदलला. आणि मुख्य म्हणजे ना, हम्म, अ, विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर, महेश एलकुंचवार, आपले सतीश आळेकर, मग त्याच्यानंतरच्या पिढीतले अभिराम भडकमकर, प्रशांत दळवी, अजित दळवी किंवा राजीव नाईक किंवा हे जे नाटककार होते हम्म, त्यांची सुद्धा शैली बदलली. बरोबर. रत्नाकर मतकरी त्यातलं महत्वाचं नाव आहे. हो, तर म्हणजे वसंत कानेटकरांची नाटकं, त्यांचं वेड्याचं घर उन्हातपासून ती पुढची जर तुम्ही नाटकं बघितली तर ती बदलली. म्हणजे ती लेखकाची बदलली, हम्म, तशी करणाऱ्याची पण बदलणार ना आता. हो, अगदीच. पुन्हा आताचे जे लेखक लिहिते आहे त्यात 7 बायका लिहिते आहे, ज्या एकेकाळी एकच सई परांजपे होत्या. हम्म, तर त्यामुळे जगण्याची दृष्टिकोन बघण्याची सगळं बदललंय. त्याला त्याच्या अनुषंगाने सगळं हम्म, बदलत बदलत जातं चाललंय. असं मला वाटतं. त्यामुळे ते अभिनयाचं तंत्र बदल. आता काय होतं, पटकन सांगायचं तर तुम्ही नाटकात हम्म, आम्ही 1.5 महिना तालीम करतो वगैरे वगैरे, पण तुम्ही टेलिव्हिजन वरती गेला तर तितक्या वेळात तितकंच परिणामकारक करायला लागतं. हम्म, त्यामुळे आजच्या पिढीच्या लोकांचं पाठांतर फार चांगलं आहे. हम्म, म्हणजे जो वेळ आम्ही तेव्हा घेत असू हम्म, पाठांतर, ते आताची पिढी पटकन. फटाकन त्यांना ते त्यांचं तर त्या पद्धतीने ते सगळं बदललंय. म्हणून मला प्रेक्षकांचं फार कौतुक मिश्रित आश्चर्य वाटलं की आमचे पत्रापत्री सारख्या कार्यक्रमामध्ये हम्म, 80च्या वर प्रयोग झाले. ते नाटक नाही, कार्यक्रम आहे, पण 2 मित्र पत्र वाचतात हम्म. आणि त्यात दिलीप प्रभावळकर आहेत. म्हणजे तर ते तुम्ही भयान पण आहात. लोकांना आवडतं. मी आहेच, पण ते अभिनेते म्हणून, कारण त्यांचा अगदी काय म्हणू, पुरातन अलबत्या गलबत्यापासूनचा अगदी. जर तुम्ही प्रवास बघितला तर ते काळाप्रमाणे बदलत गेलेले अभिनेते. तर तो नक्की. फार बदलतो. सर, एवढा मोठा चमू बांधलाय तुम्ही. म्हणजे जुने कलाकार पण आहेत आणि नवीन सुद्धा पिढी आहे. तर हे कसं जमून आलं? आणि मगाशी वैभव सर म्हटले की त्यांना खूप वर्ष तुमच्यासोबत काम करायचं होतं, पण आत्ता योग आला. तर त्यांचंच नाव कसं सुचलं किंवा त्यांना ही व्यक्तिरेखा द्यावी, हे कसं काय वाटलं म्हणजे तुम्हाला? मला असं वाटतं की ते म्हणजे एकदा पाव करून कोण करू शकतं या पिढीत, तर ते आनंद आणि वैभव असंच हो. डोक्यात आलं. त्यामुळे वैभव. आणि झालं काय की त्या 25 वर्षामध्ये म्हणजे मला माहिती नाही का ते झालं नाही, पण हे वैभव मुंबईत आल्यापासून त्याचं एकंदर प्रगती मी बघतोय. हम्म, पण आता असं होतं की एकदा झालं किंवा आता कदाचित 3-4 नाटकं बरोबर बरोबर. वैभवच्या होतीलच. पण हा, पण ती मजा असते. त्याचं असं उत्तर देता येणं अवघड आहे. कदाचित मी त्याला विचारलंही असेल तेव्हा तो बिझी होता. हम्म, काही म्हणजे मला आता त्याचं निश्चित स्मरण नाही, पण हे पहिलं नाटक आहे नक्की. आणि दुसरं काय होतं, खूप वर्ष विद्यापीठामध्ये शिकवल्यामुळे हम्म, ना माझा नवीन पिढीशी संबंध आहे. हम्म, तर त्याच्यामुळे ही जी मुलं आहेत यापैकी कोणाशी ना कोणाशी तरी कनेक्ट. आता अभिषेक देशमुख आहे किंवा ती गौरी, हम्म. मला वाटतं राजेश देशपांडेकडे होती शिकायला अच्छा. त्याच्या हम्म, शिबिरात किंवा, तर अशी नावं सांगून ती मुलं बरोबर. येतात. तो कृष्णा जो आहे चतुर्भुज, त्याने माझ्या आधी सर्किट हाऊस मध्ये काम केलं हो. होतं. अच्छा. त्याच्यावर तर पहिलं नाहीये माझं. तर असं म्हणून त्यावेळेस फटाफट डोळ्यासमोर येणारे लोक, तो जे काम करतो याच्यात सरवटे हम्म, जे पात्रात, ते आधी संजय बेलोसे नावाचा अभिनेता करायचा, अच्छा. मग शेखर विश्वासरावने केलं. अच्छा. या नाटकाचं आणखीन एक व्हर्जन मी केलं, झालं एकदाच. हो. त्याच्यात मकरंद अनासपुरेने ते काम केलं अच्छा. आणि ते मकरंदचं मुंबईतलं पहिलं नाटक. ओ. हे तोच नंतर त्याने आठवण करून दिली तेव्हा मला कळलं. तर त्यामुळे मला असं वाटतं की तुमचा किती कनेक्ट पुढच्या पिढीशी आहे यावर ते खूप अवलंबून आहे. आणि मी जरा क्युरियस आहे. म्हणजे मला या पिढीचं म्हणणं काय आहे, हे करायला लागतं. नाहीतर मग म्हणजे हे काम जे आहे ना, याचं सुद्धा म्हणजे आपण या दोघांचं म्हणजे त्यातलं जो बकुळ म्हणजे मुलाचं काम जे आहे किंवा सायली, तर ते बकुळचं काम आनंदनी केलंय, पुष्कर श्रोत्रींनी केलंय, अरे. सुनील तावडेनी केलंय. इनफॅक्ट सुनील तावडे पहिला हो. आणि प्रसाद ओकनी केलंय.
अच्छा. आणि ते सायलीचं काम नीलम शिर्केने केलं. ओ. त्यामुळे त्याला म्हणजे जसं हे दोघं मिळाल तसं मला प्रत्येक वेळेस ते पहिली विनीता साठे, अच्छा. तर ते प्रत्येक याला मला ती माणसं तशी तशी मिळत गेली. आणि माझ्या प्रत्येक व्हर्जन मध्ये होती मंदा देसाई. तर ओके. फार ह्या नाटकाच्या बाबतीत मला माहित नाही, पण ती मजेशीर गोष्ट या जमणार. नाटकाच्या बाबतीत. आणि मतकरींची मी साधारण 11 नाटकं केली, त्यामुळे त्यांची माझी मैत्री आणि हे होतं. म्हणजे काय माहित त्याचं एक्झॅक्ट उत्तर देणं. आणि आमच्या पाठीशी ना तेव्हा नाटक करायला सुयोग सारखा म्हणजे सुधीर भट सारखा सक्षम निर्माता होता. त्याशिवाय काही होत नाही. आमची सगळ्यांची करिअर त्याने घडवली. तर ते पण सगळं बदललं ना आता. बरोबर. पद्धत नाटक करायची पण बदलली. खरंय. तर सर तुम्ही खूप नाटकं करताय आता, म्हणजे दिग्दर्शन करताय. तुम्ही आता दशावतार या सिनेमामध्ये पण काम केलं. म्हणजे तुम्ही आम्हाला सारखे सतत दिसत असता, अरे वा. जी चांगली गोष्ट आहे. पण मग हे कसं जमवतं सगळं एवढं काम? आणि असं म्हणतात की सगळ्यात बिझी माणसाकडे सगळ्यात जास्त वेळ असतो. कारण मला टाइम मॅनेजमेंटचं कामच नाही करत. मग ती करताना हे म्हणजे मग आम्हाला नेहमी विजया मेहतावर म्हणतो, अरे तुम्ही एका दिवशी 2 तालमी कशा करता? तो त्या पिढीतला आणि माझ्या पिढीतला फरक आहे. तर ते करतो. पण मुळामध्ये ह्याला माझ्या बरोबर जे धनेश पोद्दार आणि सुशील स्वामी हे 2 माझे सहकारी आहे, की आधी निलेश रानडे होता, अगदी विनोद लवेकर पासून, ते फार सक्षम असणं गरजेचं असतं. आणि ते आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मी शीतल तळपदे बरोबर हे माझं 64वं नाटक. त्याला आता सांगावंच लागत नाही. किंवा अजित परब बरोबर माझं ओळीने 6वं किंवा 7वं नाटक आहे. त्याला सांगावंच लागत नाही. तर त्याच्यामुळे काही काही गोष्टी ज्या आहेत ते एकदा मी सांगितलं की ते टेकन केअर ऑफ. तुम्ही आता हे अजय विचारे सारखे सक्षम निर्माते, श्रीकांत तटकरे सारखा मॅनेजर, मंगल केंकरे, ते तिघं मिळून ते करतायत. तर ही सगळी टीम सुद्धा याला जबाबदार आहे. नाही तर मला एकट्याला जमणार नाही. सर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात. तर सगळ्या प्रेक्षकांना आवाहन करते की एकदा पहावे करून हे तुम्ही एकदा तरी पाहाच, आणि पुन्हा पुन्हा पाहालच तुम्ही, याची गॅरंटी आहे. पुन्हा सर तुम्ही काय सांगाल प्रेक्षकांना? काही नाही, एकदा बघितल्यानंतर ते परत येतील बघायला असं मला तरी वाटतं. की आम्ही असं म्हणतो की एकदा पाहावं करून, पण ते कशाबद्दल आहे ते तुम्ही पाहिल्यानंतर तुम्ही परत परत बघायला